आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम नंबर 15 पाहणार आहोत. काय म्हटले बघूया सुरुवातीला. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ सूर्यकांत अँड चंद्रकांत ॲज ऑन 31/3/2012. दे डिसाइडेड टू ॲडमिट तारा चंद इन टू फर्म ऑन बिलो टर्म्स ऑन 1/4/2012. बॅलन्स शीट दिल्या बघा 31/3/2012ची ॲसेट आणि लायबिलिटी. पुढे काय म्हटले बघूया. या ठिकाणी बघा ही शूड ब्रिंग ₹12,000 ॲज शेअर ऑफ कॅपिटल. म्हणजे त्यानं येताना या ठिकाणी ताराचंदनं बघा ताराचंद आहे, त्या ताराचंदनं येताना त्यानं ₹12,000 कॅपिटल आणलेलं आहे. त्याची एक एंट्री आपल्याला करावी लागेल. पुढे काय म्हणजे ही शेअर ऑफ गुडविल ऑफ ₹6,000 वॉज रेज्ड अँड रिटर्नड इन टू द बिझनेस. म्हणजे इथं वाटल्याची एंट्री फक्त एक करावी लागेल. पुढे नंबर 3 काय म्हणजे ऑलरेडी वॉज नो लॉंगर रिक्वायर्ड. म्हणजे ऑलरेडी कुठंच नाही सांगितलं आपल्याला. आलं लक्षात. पुढं नंबर 4 व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग ॲप्रिशिएट बाय 20%. बिल्डिंगला 1 स्टार करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा पुढं स्टॉक अँड मशिनरी टू बी डिप्रिसिएटेड बाय 5%. स्टॉक अँड मशिनरी इथं बघा स्टॉक आणि मशीन याला स्टार केलेला आहे. त्यानंतर पुढे बघा क्रेडिटर्स वर्थ ₹1,000 वॉज नॉट लाईकली टू क्लेम अँड हेन्स इट वॉज रिटर्न ऑफ. क्रेडिटरला 1 स्टार करून घ्यावा लागेल आपल्याला. इथं क्रेडिटरला 1 स्टार केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे काय म्हणते बघा चंद्रकांत रिपेड द बँक लोन विथ अँड इंटरेस्ट 350. थोडंसं महत्त्वाचं आहे, बघूया आपण. आता बघा सुरुवातीला प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. कॅश इन हँड घेऊया. ॲसेटला दिले बघा 3,000. चला मग या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काढलेला आहे. त्यानंतर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट इथं काढलेला आहे, गुडविल अकाउंट काढला आहे आणि बॅलन्स शीट. तर या ठिकाणी बघा कॅश अकाउंट डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड ₹3,000. त्यानंतर बघा बिल्डिंग ₹20,000. तर बघा या ठिकाणी ॲसेटला बिल्डिंग दिल्या ₹20,000 एक वेळ सोडलेली आहे. त्यानंतर बघा स्टॉक सांगितलं आहे. स्टॉक सांगितलं बघा ₹7,000. तर चला या ठिकाणी स्टॉक ₹7,000 इनर कॉलममध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, एक ओळ सोडायची. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलं आहे प्लॅन्ट अँड मशिनरी ₹18,000. तर बघा या ठिकाणी प्लॅन्ट अँड मशिनरी इनर कॉलममध्ये 18,000 सांगितले, एक ओळ सोडली. चला पुढे जाऊया. फर्निचर 8,000 सांगितले, तिथंच घ्यायचं. फर्निचर आउटरला घ्यावं लागेल, पण फर्निचर आउटरला ₹8,000. त्याला काय स्टार आपण केलेला नाही. डेटर्स 11,000 घ्यावे लागतील आउटरला. बघा या ठिकाणी डेटर्स आउटरला ₹11,000. आणि ही जी RDD आहे ₹1,000, ती RDD आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट साईडला ₹1,000. कारण इथं RDD काहीच नाही म्हणून सांगितलेलं आहे. इथं प्रॉब्लेममध्ये या. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा ॲसेट बाजू पूर्णपणे संपलेली आहे. त्यानंतर बघा कॅपिटल दोघांचं घ्यावं लागेल 18 आणि ₹22,000. तर चला या ठिकाणी बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 18,000 आणि ₹22,000 सूर्यकांत आणि चंद्रकांत. पुढे काय म्हणते बघा जनरल रिझर्व ₹12,000 आहे. तो ₹12,000 जनरल रिझर्व त्यांना समान वाटायचं आहे, कारण इथं रेशो काहीच दिला नाही. दिला नसेल तर समान वाटायचं. तर चला मग या ठिकाणी बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट 6,000 दोघांना वाटलेलं आहे. चला पुढे जाऊया. सन्ड्री क्रेडिटर्स सांगितलेत ₹8,000. चला इथं लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स ₹8,000 एक वेळ सोडलेले. त्यानंतर बघा बँक लोन सांगितले. आता बँक लोनबद्दल आपण काय करूया पूर्णपणे ॲडजस्टमेंट करून टाकूया. आता बँक लोनबद्दल काय सांगितलं या ठिकाणी बघा चंद्रकांत रिपेड द बँक लोन विथ अँड इंटरेस्ट ऑफ ₹350. आता हे जे व्याज आहे 350, हे व्याज डायरेक्ट कुठं टाकायचं या ठिकाणी. इथं म्हटले बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 350. इथं एक पोस्टिंग होईल. ह्याची एंट्री बघा कशी होते. इथं बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन बँक लोन अकाउंट 350 म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग फक्त एकच होईल. ठीक आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी ₹350 डेबिटला घेतले. ठीक आहे. त्यानंतर हे ₹350 लक्षात घ्या. हे 350 आणि हे ₹6,000 असे टोटल काय केलं आहे बँक लोन विथ इंटरेस्ट म्हटलं आहे चंद्रकांत रिपेड. म्हणजे 6,350 या ठिकाणी बघा
6,350 बँक लोन अकाउंट डेबिट एंट्री बघा 6,350 टू चंद्रकांत कॅपिटल अकाउंट क्रेडिट 6,350. म्हणजे या ठिकाणी कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला आपल्याला काय म्हणावं लागेल, बाय बँक लोन अकाउंट चंद्रकांतच्या कॉलममध्ये 6,350. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बघा बाय बँक लोन अकाउंट 6,350. ठीक आहे. ही ॲडजस्टमेंट आपण अगोदर करून घेतली. का घेतली तर ती थोडीशी अवघड आहे म्हणून. ओके. फक्त एकच पोस्टिंग होईल. आलं लक्षात. कारण एकच पोस्टिंग का होईल तर इथं बँक लोन अकाउंट आपण काढला आहे का नाही काढला, फक्त हा अकाउंट काढला आहे, त्यामुळे या अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच फक्त पोस्टिंग होईल. ठीक आहे. चला आता पहिल्यांदा काय करूया, या प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा कॅपिटल आणण्याची एंट्री होईल. ठीक आहे. कॅपिटल बघा या ठिकाणी कॅश अकाउंटच्या डेबिट साईड टू ताराचंद कॅपिटल अकाउंट 12,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट इथं 12,000 रुपये घेतलेत. त्यानंतर बघा गुडविल वाटल्याची एंट्री रेज केले 6,000 रुपये रेज केलेले आहे. मग 3,000 वाटायचं गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू सूर्यकांत कॅपिटल अकाउंट 3,000 टू चंद्रकांत कॅपिटल अकाउंट 3,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट कुठे होईल, गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेला आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 3,000 रुपये. आता या ठिकाणी बघा ऑलरेडी नो लॉंगर रिक्वायर्ड म्हणले. ठीक आहे. आपण त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट केलेली आहे तिची. बिल्डिंग ॲप्रिसिएट 20% सांगितले. बिल्डिंग बघा आपण 20,000चे 20% 4,000 आउटरला ॲड करून 24,000. हे 4,000चं पोस्टिंग आपल्याला कुठे करावं लागेल, बिल्डिंग वाढली ॲसेट वाढली रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट 4,000 रुपये. त्यानंतर बघा स्टॉक आणि मशिनरी 5% डिप्रिसिएट सांगितलेले आहे. बघा इथं स्टॉक डिप्रिसिएशन 5% 7,000च्या 5% 350 वजा केले आउटरला 6,650. प्लॅन्ट अँड मशिनरी 5% आपण वजा केली 18,000च्या 5% 900 रुपये 900 वजा केले आउटरला 1,700. आता हे 900 आणि 350 कुठे घ्यायचे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन म्हणले स्टॉक 350 प्लॅन्ट अँड मशिनरी 900 आउटरला 250. त्यानंतर बघा पुढची ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे, क्रेडिटर्स 1,000 रुपये जे आहेत ते 1,000 रुपये रिटर्न ऑफ करायला सांगितलेत. तर चला मग क्रेडिटर इथं लायबिलिटीला आपण लिहिलेले आहेत लेस रिटर्न ऑफ 1,000 आउटरला 7,000 लेस झाले 1,000 आउटरला 7,000 घेतले. जे 1,000 घेतलेत आपण ते वजा करण्यासाठी ते 1,000 उचलायचे. आता हे 1,000 काय आहेत क्रेडिटर आहेत, कमी केले आपण फायदा झाला. त्यामुळे या ठिकाणी बघा क्रेडिटर्स रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स 1,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा शेवटची ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. चला तर मग या ठिकाणी प्रॉब्लेम पूर्णपणे संपलेला आहे. सॉल्व्ह करूया. आता या प्रॉब्लेममध्ये आपण बघा न्यू म्हणजे ओल्ड कॅपिटल बॅलन्स रेशिओ ओल्ड रेशिओ बॅलन्स रेशिओ त्यानंतर न्यू रेशिओ आणि न्यू फर्मच कॅपिटल आणि प्रत्येक भागीदाराचं कॅपिटल का नाही काढलं, तर या ठिकाणी इथं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला करंट अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर करा किंवा लोन अकाउंटला बॅलन्स ट्रान्सफर करा किंवा बँक अकाउंटला किंवा करंट अकाउंटला असं काय सांगितलं आहे का, असं सांगितलं असतं तर मग आपण ती ॲडजस्टमेंट केली असती. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा पूर्णपणे प्रॉब्लेम संपलेला आहे. या ठिकाणी बघा प्रॉफिट येईल क्रेडिट साईडला बघा 6,000 इथं 6,000 घ्यायचे 6,000मधून हे 2 रक्कम वजा केल्या 4,400 येईल 4,400 समान वाटायचं दोघांना. हे प्रॉफिट आहे 2,200 2,200 हा 2,200चा प्रॉफिट या बाजूला घ्यायचा मांडायचा. त्यानंतर या तिघांची क्रेडिट बाजू जास्त येते ती क्रेडिट बाजू इथं घ्यायची टोटलमध्ये तीच वर घ्यायची त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. ही टोटल उचलायची आणि कुठे घ्यायची लायबिलिटी साईडला इथं मांडायची आणि आउटरला 80,750 बघा. त्यानंतर बघा कॅश अकाउंट क्लोज करायचा. कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर डेबिट बाजू जास्त येते 15,000 वर 15,000 आले हा बॅलन्स उचलायचा आणि इथं ॲसेटला टाकायचा कॅश 15,000 रुपये. गुडविल अकाउंट क्लोज करायचा. गुडविल अकाउंटला क्रेडिट साईडला बॅलन्स येईल 6,000 वरती बॅलन्स येईल 6,000 इथं रक्कम वजा करायला काहीच नाही पोस्टिंग केलं आपण हे 6,000 रुपये ॲसेटला येतील गुडविल 6,000 रुपये. बॅलन्स शीट जर आपण क्लोज केली रक्कम टॅली केली बघा तर किती येईल बघा 87,750 87,750 रुपये. ठीक आहे. तर यानंतर आपण या प्रॉब्लेमच्या एंट्र्या पाहूया याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आत्ता आपण प्रॉब्लेम नंबर 15 बघितला त्या प्रॉब्लेम नंबर 15च्या आपण एंट्र्या पाहूया. ठीक आहे.
इथं प्रॉब्लेम नंबर 15 आहे, त्या प्रॉब्लेम नंबर 15च्या आपण यामध्येच एंट्र्या पाहू. पहिली एंट्री बघा कॅपिटल अंडेची. कॅश अकाउंट डेबिट 12,000 टू ताराचंद कॅपिटल अकाउंट क्रेडिट 12,000 रुपये. बिईंग कॅपिटल ब्रॉट बाय ताराचंद. गुडविल वाटल्याची किंवा रेज केल्याची एंट्री एकच येणार आहे. गुडविल अकाउंट डेबिट 6,000 रुपये. बघा या ठिकाणी गुडविल जे सांगितलेलं आहे ते गुडविल 6,000 रुपयाचं आहे. तर एंट्री काय होईल, गुडविल अकाउंट डेबिट 6,000 रुपये टू सूर्यकांत कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू चंद्रकांत कॅपिटल अकाउंट क्रेडिट 3,000. बिईंग गुडविल रिटर्नड अँड रेज्ड टू ओल्ड पार्टनर्स. त्यानंतर बघा आरडीडी अकाउंट डेबिट 1,000, बिल्डिंग अकाउंट डेबिट 4,000, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 1,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 6,000 रुपये. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे पोस्टिंग केले ते 3 पोस्टिंग आपल्याला इथे घ्यावे लागतील. हे बघा इथं आपण पोस्टिंग केलं आहे बघा, हे सगळे डेबिटमध्ये घ्यायचं आणि टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणायचं. ठीक आहे, ती एंट्री आपण इथे केलेली आहे बघा. सगळे डेबिटमध्ये घेतले आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट म्हणलं. चला पुढे जाऊया. बिईंग ॲसेट ॲप्रिशिएट अँड क्रेडिटर्स पेड ऑफ. त्यानंतर बघा पुढची एंट्री काय होईल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक प्लांट अँड मशिनरी आणि इंटरेस्ट ऑन बँक लोन. हे 3 येतील क्रेडिट साईडला. तर बघा या ठिकाणी बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 1,250 टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट. ठीक आहे, 350 आणि 900 1,250. बिईंग ॲसेट डिप्रिसिएट. पुढची एंट्री बघा 350 किंवा 650ची 350ची एंट्री घ्यावी लागेल. बँक लोन अकाउंट डेबिट टू चंद्रकांत कॅपिटल अकाउंट क्रेडिट 350. बिईंग बँक लोन रीपेड फॉर मनोज. पुढची एंट्री बघा 350 पोस्टिंग केलेलं आपण. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन बँक लोन अकाउंट क्रेडिट 350. बिईंग इंटरेस्ट पेड ऑन बँक लोन. त्यानंतर रिझर्व वाटला आहे आपण जनरल रिझर्व 12,000चा तो, त्याची एंट्री जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू सूर्यकांत कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू चंद्रकांत कॅपिटल अकाउंट क्रेडिट 6,000. इथं 12,000 येतील. बिईंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युट टू ओल्ड पार्टनर्स. आणि शेवट प्रॉफिट वाटल्याचे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 4,400 टू सूर्यकांत कॅपिटल अकाउंट टू चंद्रकांत कॅपिटल अकाउंट 2,200. बिईंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, या पद्धतीनं आपण एंट्र्या केलेल्या आहेत.